नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे तर आनंदाची मोठी बातमी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, त्यावर संसदेचा मोठा निर्णय, मिळणार पेन्शनधारकांना आता वाढीव पेन्शन। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल कडून आपले स्वागत करतो। ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आणि चॅनल तर्फे हार्दिक शुभेच्छा। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे EPS 95 पेन्शन धारकांसाठी। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार संसदेत मोठा निर्णय घेण्यात आला। या निर्णयाचा परिणाम थेट तुमच्या पेन्शनवर होणार आहे। तुम्हाला वाटतं का तुमची पेन्शन थेट 7,500 किंवा त्याहून अधिक होणार? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या लाभापासून वंचित ठेवू शकते। आणि म्हणूनच मोठी ब्रेकिंग न्यूज पाहणे आवश्यक आहे। म्हणून ही मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। EPS 95 पेन्शन धारकांनो, प्रायव्हेट PF ट्रस्ट वाले पण आता हायर पेन्शनची साठी पात्र आहे। संसदेत झाला मोठा खुलासा। या संदर्भामध्ये आपण 6 ऑगस्ट 2026 रोजी संसदेत काय घडले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 4 नोव्हेंबर 2022 चा निर्णय, त्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत। मुद्दा क्रमांक 1, संसदेत काय घडले। 6 ऑगस्ट 2026 रोजी भाजप खासदार डॉक्टर अभिजित माधवराव गोपछडे यांनी राज्यसभेत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला होता। ज्या कंपन्यांचे PF पैसे प्रायव्हेट ट्रस्ट मध्ये जातात त्या कर्मचाऱ्यांना हायर पेन्शन मिळणार का? या प्रश्नावर मद्रास हायकोर्टाच्या 9 जुलै 2026 चा निर्णय आणि सुप्रीम कोर्टचा जुना निकाल वाचा आणि याचा संदर्भ देऊन हा प्रश्न विचारण्यात आला। 2, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय। या सगळ्याचे मूळ म्हणजे 4 नोव्हेंबर 2022 चा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि निर्णय EPFO विरुद्ध सुनील कुमार। कोर्टाने स्पष्ट केले की हायर पेन्शनचे नियम प्रायव्हेट ट्रस्ट असणाऱ्या इस्टॅब्लिशमेंट म्हणजे एक्झम्प्टेड इस्टॅब्लिशमेंट च्या कर्मचाऱ्यांनाही लागू होतात। सरळ भाषेत तुमची कंपनी EPFO कडून पैसे न भरता स्वतः PF ट्रस्ट चालवते, तरीही तुम्हाला हायर पेन्शन मागण्याचा अधिकार आहे। कोणीही तुम्हाला या अधिकारापासून रोखू शकत नाही आणि त्यामुळे मुद्दा क्रमांक 3 लक्षात असू द्या। मोठा गैरसमज तुमच्यातला दूर करा, महत्त्वाचा गैरसमज पण थांबा। याचा अर्थ असा नाही की उद्या पासूनच प्रत्येकाचे पेन्शन थेट 7,500 किंवा बेसिक सॅलरीवर होईल, तसे नाही। तर हायर पेन्शन साठी 3 गोष्टी आवश्यक आहे। एक, इलिजिबिलिटी म्हणजे पात्रता, तुम्ही 2014 च्या आधी EPF मध्ये होता का? 2, कॉन्ट्रिब्युशन हिस्ट्री, जास्त पगारावर PF भरला आहे काय? 3, जॉइंट ऑप्शन, तुम्ही किंवा कंपनीने EPFO कडे जॉइंट ऑप्शन दिले का? थोडक्यात कायदेशीर रस्ता उघडलेला आहे, पण प्रत्येक प्रक्रिया प्रत्येकासाठी वेगळी आहे। मग आता काय होणार? तर आता सर्वांचे लक्ष सरकारच्या अंतिम निर्णयाकडे लागलेले आहे। संसदेत मुद्दा मांडल्यामुळे लवकरच EPFO कडून नवीन क्लेरिफिकेशन आणि प्रोसेस येऊ शकते आणि ज्यांनी आधी अर्ज केला आहे त्या सर्वांच्या केसेस लवकरच निकाली लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही आता काय करावे तर तुमचे PF पासबुक आणि कॉन्ट्रिब्युशन हिस्ट्री तपासा। 2, कंपनीकडून HR कडून जॉइंट ऑप्शन बद्दल माहिती घ्या। 3, EPFO च्या वेबसाईटवर अपडेट चेक करत राहा। घाईघाईने कोणतीही चुकीचा अर्ज करू नका। निष्कर्ष थोडक्यात सांगायचे तर सर्वोच्च न्यायालयाने प्रायव्हेट PF ट्रस्ट वाल्यांना हायर पेन्शनचा मार्ग मोकळा केला आहे आणि संसदेत त्यावर चर्चा झाली आहे
आणि ती प्रायव्हेट कंपनी असल्यामुळे EPF 95च्या पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता नक्कीच वाढली आहे. पण प्रत्येकाची पात्रता वेगवेगळी असल्याने आधी तुमची इलिजिबिलिटी तपासा आणि अंतिम निर्णय सरकारकडून येणे बाकी आहेत. आणि ती निर्णय येताच EPF 95 पेन्शन संदर्भातील सर्वात मोठी अपडेट असेच PF पेन्शन आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे अपडेट मिळवण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि नवनवीन अपडेट त्वरित प्राप्त करा. तुम्ही प्रायव्हेट ट्रस्ट मध्ये आहात का? मग कॉमेंट करून सांगा. आपणास हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला आभारी आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.